आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघ कशी तडफडेल आता ती गौरी. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर कसा तडफडतो ना, अगदी तशी. आता ती बिट्टी काही येत नसते पुन्हा तिच्या आयुष्यात. ती लाडकी नंदाई आहे ना, तिला सांगितलं मी गौरीला शपथ घालायला. ती बिट्टीच्या मागे मागे जाणार नाही, सतत रुद्रचा विचार करेल. फसली आता. काही बायका किती वेड्या असतात ना ग आई. इथून विचार करायचं सोडून मनाने विचार करतात. यांना गुंडाळणं किती सोपं असतं ना, इमोशनल होऊन निर्णय घेतात. आता मला हवं तेच होणार. गौरी बिट्टीकडे जाऊ शकणार नाही आणि ती बिट्टीची आई बिट्टीला कधीच सोडणार नाही. गौरी रुद्रच्या प्रेमाचा पाया चाललाय आई. आता या प्रेमाची इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कशी कोसळते की नाही बघच तू. मी नाही सांभाळू शकले बिट्टीला. मला वाटलं होतं मी तिला जन्म दिलाय, तिला काय हवं नको सगळ्यात जास्त मला कळेल. आईला मुलाची काळजी घेण्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही, ते तिला येतच असतं. पण तसं नसतं ते, हे मला आत्ता कळलंय. त्यासाठी सहवास सुद्धा लागतो ना गौरी. माझ्याजवळ ती जेवढी राहिली नसेल ना, तेवढी ती तुझ्या जवळ राहिली. तू तिला जास्त ओळखतेस. पण गौरी, मी जरी तिला बरं करू शकले नसले तरी तिच्या तापावरचा रामबाण उपाय मी शोधलाय. तू आहेस तिच्या आजारावरचा इलाज. गौरी, तू खरंच यशोदा झाली आहेस ग. माझ्या मुलीला किती माया लावली आहेस तू. तू आईच आहेस बिट्टीची. मीच तुझ्याशी चुकीचं वागले. माझ्या लक्षात आलंय हे आता. गौरी, त्यासाठी मला माफ कर प्लीज. आता देविकाला सांगते बिट्टीला इथून कायमचं घेऊन जायला. दोन आया एकाच घरात असल्यावर काय होतं हे माझ्याशिवाय चांगलं कोण सांगू शकेल का तिला. माझंच उदाहरण देऊन त्यांना आता कायमचं दूर करते की नाही बघ. हे बिट्टीला घेऊन पळून गेली की काय. तसं असेल तर चांगलंच आहे. वॉचमनला जाऊन विचार. तुझे आभार मानायचे आहेत मला. तू माझ्या मुलीचा फक्त सांभाळ नाही केलायस,
तिला खूप जीव पण लावलायस तू. मी तेव्हा नाही वाचवू शकले ग तिला, पण तू वाचवलंस आणि त्यामुळेच आज मी तिला भेटू शकले. तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर. देवानेच तुला पाठवलंय बिट्टीसाठी. गौरी, तुझी आणि बिट्टीची भेट म्हणजे त्याने माझ्यावर केलेली कृपाच आहे. थँक्यू गौरी, थँक्यू. देविका ताई, तुम्ही माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरवलं. तुम्हाला सांगू, माझा जीव बिट्टीशिवाय राहतच नव्हता. तुम्ही तिच्या जन्मदाती आई आहात हे माहिती असून सुद्धा मी तिच्यावर हक्क दाखवते हे मला खूप अपराधीपणाचं वाटत होतं. नाही गौरी, तुझा हक्क आहे तिच्यावर, जसा यशोदेचा कृष्णावर होता. बिट्टी, तुला ताप का आलाय माहितीये? ही जी मम्मा टॉय आहे ना, मम्मा टॉय, तिने आई टॉयला येऊन सांगितलं की तू काय करतेस ते. हिने आमच्या कानात येऊन काय सांगितलं माहितीये? एक मिनिट हा, तिला आत्ताही काहीतरी सांगायचंय. अच्छा, असं झालं का? बरं, आमच्या बिट्टीला डॉक्टर काकांकडे जायचं नव्हतं. बिट्टीला आठवण येत होती. अच्छा, बिट्टीला आईकडे जायचं होतं. बर. ए बिट्टी, मम्मा काय बोलते ते खरं आहे का ग? बर बिट्टी, तुझ्या तापावर औषध काय माहितीये का तुला? आईची गोड गोड पापी आणि काढा. आणि मग बाळाला जे हवं तेच मिळणार, हो की नाही? आता बिट्टीचा ताप कसा पळून जाईल, कारण आता आई आली आहे ना. गौरी, लवकर बरं कर आपल्या बाळाला. काढा छान आहे. देविका ताई, मी तुमचे आभार कसे मानू कळत नाही आम्हाला. आभार कसले त्यात, मुलीचा हट्ट पुरवावाच आणि
ती जिथे खुश असेल तिला तिथेच असायला हवं ना. मला खरंच तुमचे मनापासून आभार मानायचे. तुमच्यामुळे इतकी गोड मुलगी मिळाली आहे मला. तुम्ही जन्म दिलाय तिला. मी तुमच्या मातृत्वाला हरवू देणार नाही. एक विचारू, तुम्ही जी शाल आणली बिट्टीसाठी ती देऊ शकाल मला? देविकाताई, बिट्टी आपली मुलगी आहे आणि आता ती तुम्हाला याई म्हणणार. त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेन. मी तुमच्या सोबत झोपले ना, मग आपण लांब का आहोत? मला तुम्ही एकदम जवळ पाहिजे. हो ग, तू आमच्या सोबत आहेस, मग आम्ही एवढे लांब का होत? तेच तर. आपण एक आयडिया करूया. बिट्टी, आई, काय झालं? गौरीजी काय झालं? तुम्ही जागे कशा? काही हवंय का? तो एसी बंद करा ना, किती थंडी वाजते. एसी? हा, तुम्ही ब्लँकेट मध्ये या ना.
मी ब्लँकेट घेतलं होतं हे छोटं कसं झालं? छोटं झालं? ब्लँकेट कसं छोटं होईल? गौरीजी, तुम्ही ब्लँकेट मध्ये या, नाही तर कुडकुडाला थंडी नाही. हो आई, ये ना, म्हणजे बघ तुला थंडी नाही वाजणार. आपण पहिल्यांदा एकत्र झोपतोय ना. मला तुम्ही दोघे असेच एकत्र हवेत. गुड नाईट. गुड नाईट आई. काय झालं आई? काही नाही बाळा, डास खूप झालेत ग घरात. चांगले डास. नाही चावणार तुला. तुमचे आभार कुठल्या शब्दात मानावे तेच कळत नाहीये. नाही हो, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. आभार कसले मानताय? पण तुम्ही समजून घेतलं. सोपी गोष्ट नाहीये ही. प्रत्येक आईला आपलं बाळ आनंदात राहावं इतकंच वाटत असतं. आणखी काय हवंय, नाही का? हो, खरंय तुमचं. आम्हाला माफ करा. या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना हो? पण खरं सांगू का, बिट्टी आमच्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हो. आम्ही कुणीच तिच्याशिवाय राहण्याची कल्पनाही नाही करू शकत. मला तर टेन्शन आलं होतं की आता सगळं कसं होणार. पण खरंच तुम्ही आमच्यासाठी सगळंच सोपं केलं. बरोबर आहे वहिनी, पण आपली राजकन्या आहे कुठे? ती झोपलीये खोलीत. ताप नाहीये, म्हटलं थोडी विश्रांती करू दे. म्हणजे मग आता उद्या जाणार ना तुम्ही इथून? नाही, त्या का जातील? त्यांची मुलगी इथे, त्या तिच्या जवळच राहणार ना. बरोबर आहे. सोहा, अगं या आता इथेच राहणार आहेत आपल्याकडे, आपल्या घरात. मूर्ख गौरी, मी नको असलेले लोक घरातून बाहेर काढायला बघते आणि ही गौरी अनाथ आश्रम करून टाकते या घराचा. गरम गरम चार बाबा, गरम गरम चा. ए गरम गरम चार बाबा, गरम गरम चा. ए या गरम गरम चा, या गरम गरम चा. ठीक आहे, माझा आवाज बसलाय. बसलाय? असं कसं बसलाय? कुठे बसलाय मला सांगा, मी लगेच घेऊन येतो. हो चंदू शेठ, आवाज बसलाय म्हणजे आवाज खराब झालाय. अच्छा, खराब झालाय. अहो जमानाच खराब झालाय, वातावरण खराब, पावसाळा आहे ना, लादी खराब झालीये, दूध खराब झालंय, भाज्या खराब झालाय. चंदू, नानी, तुमचा आवाज कसा काय बसला? तुम्ही काही तळलेलं खाल्लत का?
मग कसं काय बसला आवाज? काय मला खायला दे. मग एवढ्या सगळ्या पाट्या कशाला बनवल्या? एकच पाटी बनवायची ना, मला खायला दे, त्याच्याशिवाय तुम्ही दुसरं काय बोलता का? अक्षर चांगले. गौरीजी, तुम्ही काही खात का नाही आहात? काय अंथरूण धरायचा विचार आहे? अरे ती कशी खाईल? हरितालिकेचा उपास आहे तिचा. काय कसला? अरे नवऱ्यासाठी करतात बायका हा उपास, निर्जळी असतो. का? शास्त्र असतं ते. शास्त्र? देव सांगतो का काही खाऊ पिऊ नका म्हणून? अरे देवाने कशाला सांगायला हवं? आम्ही बायका स्वतःहून करतो, आमच्या प्रेमा खातीर. आणि प्रेम फक्त असून चालत नाही ना, ते व्यक्त करावं लागतं, असं तुम्हीच म्हणता ना. हो, पण म्हणून असं. असू दे तो रुद्र सर, तुम्हाला आम्हा बायकांचं मन नाही कळणार. तेही खरंय म्हणा.